श्रोतेहो, आपल्याला बऱ्याचदा अनुभव आला असेल की वारंवार त्वचेवर येणारी खाज किंवा त्वचेवर येणारी रॅश याच्यासाठी आपण ॲलर्जीच्या गोळ्या खातोय आणि ॲलर्जीची गोळी खाल्ली की तेवढ्यापुरतं तुमची खाज कमी होते किंवा त्वचेवर येणारी रॅश तात्पुरता कमी होते. इम्मोना अशी पण लोक भेटतात की महिनोन्महिने वर्षानुवर्षे दररोज ॲलर्जीची गोळी खातात, पण ॲलर्जी काही केल्या पूर्णपणे बरी होत नाहीये. काही वेळेस सोरायसिस, एक्झिमा, लॅकिन प्लॅनस यांसारख्या तक्रारींसाठी लोक वेगवेगळ्या प्रकारची क्रीम दररोज त्वचेवर लावत असतात आणि क्रीम लावतायत किंवा ॲलर्जीची गोळी खातायत तोपर्यंत त्यांची लक्षणं कमी होतात. कुठे जरा औषधं बंद करण्याचा प्रयत्न केला तरी आजाराशी निगडीत लक्षणं वाढतात, पुन्हा उत्पन्न होतात. तर नक्की याच्यासाठी का असं घडतंय, तर याचं जर बारकाईने विचार केला तर त्वचेवर दिसणारी ही लक्षणं ही तुमच्या शरीरातील बिघाडांशी निगडीत आहे. तुमच्या शरीरात जेव्हा दोषस्थिती बदलते, दोष वाढतात आणि रक्त दूषित करतात, तेव्हा या दूषित रक्ताचा परिणाम तुमच्या त्वचेवर होतो आणि या प्रकारची त्वचाविकार उत्पन्न होत असतात. तर या ठिकाणी तुमच्या वारंवार होणाऱ्या स्किनच्या ॲलर्जीज किंवा किचकट त्वचाविकारामागे नक्की मूळ कारण काय, हे कसं समजून घ्यायचं, हा जर प्रश्न पडत असेल तर त्यासाठी एक उत्तम उत्तर आहे म्हणजे नाडी परीक्षा. नाडी परीक्षेद्वारे तुमच्या आजारामागील मूळ कारणांचा विचार केला जातो आणि नाडी परीक्षेवर आधारित रिसर्च बेस्ड मेडिसिन गेली 16 वर्ष मी महाराष्ट्रात 20हून अधिक शहरांमध्ये देत आहे. तर येत्या 25 डिसेंबरला मी सांगलीमध्ये क्लिनिकमध्ये उपलब्ध असणार आहे. तर या सांगलीच्या क्लिनिकचा डिटेल ऍड्रेस आणि अपॉइंटमेंट साठीचा नंबर खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेला आहे. तर आजच आपली नाडी परीक्षा करून घेण्यासाठी आणि आपल्या आजाराचं निराकरण करून घेण्यासाठी संपर्क साधा आणि अपॉइंटमेंट घ्या.